नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर। मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इक्विलिब्रियम हा टॉपिक सुरू केलेला आहे। त्यामध्ये आपण इक्विलिब्रियम कंडिशन्स पाहिलेले आहेत। त्यानंतर डिफरन्स बिटवीन इक्विलिब्रंट अँड रिझल्टंट फोर्स आणि फ्री बॉडी डायग्रामचा कन्सेप्ट पाहिला। त्यानंतर आपण आज लॅमिस थेरम विषयी पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लॅमिस थेरमचा स्टेटमेंट काय आहे पहा। इफ थ्री कोप्लेनार फोर्सेस acting on body at a point kept in equilibrium, then each force is proportional to sine angle between other two forces. आता कन्सेप्ट मध्ये सपोज दिस इज ए बॉडी, ही एक बॉडी आहे। या बॉडीवरती तीन फोर्सेस आहेत। या बॉडीचा हा आपण सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कन्सिडर करतोय आणि ह्या सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीमधून तीन फोर्सेस ॲक्ट करतात। पहिला फोर्स आहे F1, आणखी एक फोर्स आहे F2 आणि आणखी एक फोर्स आहे F3। विद्यार्थी मित्रांनो, बॉडीवर ॲक्ट होणारे तीनच फोर्स आहेत, तीनापेक्षा कमीही नाहीत आणि तीनापेक्षा जास्तही नाहीत। and all the three forces they are acting away from the point पासून दूर जाणारे फोर्सेस आहेत। एकही फोर्स पॉईंटकडे येणारा नाही आहे। हे दोन कंडिशन्स महत्त्वाचे आहेत। बॉडीवरती तीनच फोर्स आहेत, तीनापेक्षा कमीही नाहीत, तीनापेक्षा जास्तही नाहीत आणि तीनही फोर्सेस दे आर ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट, पुल टाईप फोर्सेस आहेत। देन आता समजा F1च्या समोरील बाजूस जो अँगल आहे राहिलेल्या दोन फोर्सेसमधला, F1च्या समोरचा राहिलेल्या दोन फोर्सेसमधील अँगल समजा हा जर θ1 असेल तर स्टेटमेंट काय सांगतंय, F1 इज प्रोपोर्शनल टू साइन अँगल बिटवीन अदर टू फोर्सेस। हा F1 हा साइन अँगलच्या प्रमाणात असणार आहे। तो साइन अँगल कुठला, तर राहिलेल्या दोन फोर्सेसच्या मधील। F1 इज प्रोपोर्शनल टू साइन अँगल बिटवीन रिमेनिंग टू फोर्सेस। स्टेटमेंट काय सांगते, इफ थ्री कोप्लेनार फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉडी, एकाच प्लेनमधील तीन फोर्सेस बॉडीच्या एखाद्या पॉईंटवर ॲक्ट होत असतील आणि ती जर बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल, स्टेशनरी असेल, रेस्ट असेल, तर तो फोर्स हा इट इज प्रोपोर्शनल कसा असणार आहे, तो फोर्स हा राहिलेल्या दोन फोर्सेसच्या मधील साइन अँगलच्या प्रमाणात असणार आहे। म्हणजे F1 इज प्रोपोर्शनल टू साइन θ1, म्हणजेच काय, F1 इज इक्वल टू साइन θ1 इंटू कॉन्स्टंट
म्हणजेच काय, F1 डिवायडेड बाय साइन थीटा 1 इज कॉन्स्टंट. याचाच अर्थ काय आहे, F2 हा समोरचा अँगल जर मी इथं थीटा 2 असं जर कन्सिडर केला आणि F3च्या समोर राहिलेल्या दोन फोर्सेसमधील अँगल थीटा 3 असं जर कन्सिडर केला तर F2 इज प्रपोर्शनल टू साइन थीटा 2. म्हणजेच काय, F2 डिवायडेड बाय साइन थीटा 2 इज ऑल्सो कॉन्स्टंट. आणि जी F3 डिवायडेड बाय साइन थीटा 3, F3 डिवायडेड बाय साइन थीटा 3 इज ऑल्सो कॉन्स्टंट. म्हणजेच काय, तर स्टेटमेंट काय सांगते लॅमिस थेरमचा, F1 डिवायडेड बाय साइन थीटा 1 is equal to F2 divided by sin theta 2 is equal to F3 divided by sin theta 3. आपल्याला लॅमिस थेरमच्या बाबतीत हे स्टेटमेंट लक्षात ठेवावं लागेल, कारण या स्टेटमेंट वापरून आपण लॅमिस थेरमवरचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. लॅमिस थेरम काय सांगतोय पहा, if the three forces, coplanar forces acting on body at point kept in equilibrium, then each force is proportional to sine angle between other two forces. बॉडीवर एकाच पॉईंटवर तीन फोर्सेस ॲक्ट होत असतील तर तो फोर्स हा राहिलेल्या दोन फोर्सेसचा मधील साइन अँगलच्या प्रमाणात असतो. बॉडीवर एकाच वेळी एका पॉईंटवर तीन फोर्सेस असतील आणि ती जर बॉडी इक्विलिब्रियममध्ये असेल तर तो फोर्स हा राहिलेल्या दोन फोर्सेसच्या मधील साइन अँगलच्या प्रमाणात असतो. म्हणजेच F1 इज प्रपोर्शनल टू साइन थीटा 1. याचाच अर्थ काय, F1 डिवायडेड बाय साइन थीटा 1 हे कॉन्स्टंट आहे. सिमिलरली F2 हा साइन थीटा 2ला प्रपोर्शनल आहे. म्हणजेच F2 डिवायडेड बाय साइन थीटा 2 इज इक्वल टू कॉन्स्टंट. हे सर्व लिहिण्याऐवजी आपण काय लिहिणार आहोत, हे स्टेटमेंट लिहिणार आहे लॅमिस थेरमचं, आणि हे करोलरी किंवा हा फॉर्म्युला लिहायचा आहे, F1 डिवायडेड बाय साइन थीटा 1 इज इक्वल टू F2 डिवायडेड बाय साइन थीटा 2 इज इक्वल टू F3 डिवायडेड बाय साइन थीटा 3. MSBTच्या एक्झाममध्ये दरवेळी विचारला गेलेला हा प्रश्न आहे लॅमिस थेरम. तर तुम्हाला हा स्टेटमेंट लिहायचा आहे, ही डायग्राम काढायची आहे आणि ही करोलरी किंवा हा फॉर्म्युला लिहायचा आहे. हे फॉर्म्युला वापरून आपण लॅमिस थेरमवरचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. आता आपण लॅमिस थेरमच्या बाबतीत काय लिमिटेशन्स आहेत ते पाहूयात. व्हॉट आर द ॲझम्पशन्स मेड फॉर द लॅमिस थेरम. इथं कंडिशन अशी आहे की इथं देअर शुड बी ओनली 3 फोर्सेस acting on body. There should be only 3 forces acting on body. बॉडीवरती ॲक्ट होणारे 3 आणि 3च फोर्सेस पाहिजेत. 3पेक्षा जास्तही नको आहेत, 3पेक्षा कमीही नको आहेत. दुसरं कंडिशन किंवा अझम्पशन असं आहे किंवा लिमिटेशन आहे, त्याला मर्यादा आहेत. दीज 3 फोर्सेस शुड बी कनकरंट. ऑल 3 फोर्सेस शुड बी कनकरंट. म्हणजे काय, बॉडीवरती ॲक्ट होणारे 3ही फोर्सेस हे कनकरंट असावेत. कनकरंट असावेत म्हणजे सगळे फोर्सेस एकाच पॉईंटभोवती ॲक्ट होणारे पाहिजेत. कनकरंट फोर्सेस म्हणजे काय, ऑल द फोर्सेस आर ॲक्टिंग ॲट सिंगल पॉईंट. बॉडीवरती ॲक्ट होणारे फोर्सेस हे एकाच पॉईंटवरती असले पाहिजेत,
एकाच पॉईंटवरती ॲक्ट होणारे असावेत, म्हणजे फोर्सेस शुड बी कॉन्करंट. तिसरी कंडिशन अशी आहे की बॉडी इज टू बी केप्ट इन इक्विलिब्रियम. म्हणजे काय, फोर्सेस ॲक्टिंग ऑन बॉडी should keep the body in equilibrium. बॉडीवर ॲक्ट होणारे फोर्सेस बॉडीला इक्विलिब्रियममध्ये ठेवले पाहिजेत. म्हणजे काय, बॉडीवर ॲक्ट होणारे हे तीनही फोर्सेस F1, F2 आणि F3 हे बॉडीला कसं ठेवले पाहिजे, स्टेशनरी ठेवले पाहिजे, बॉडीला रेस्टमध्ये ठेवले पाहिजे. म्हणजेच काय, बॉडीला इक्विलिब्रियममध्ये ठेवलं पाहिजे त्या तीनही फोर्सेसने. आणि चौथी कंडिशन अशी आहे, ऑल द थ्री फोर्सेस should be acting away from the point. तीनही फोर्सेस कसे असले पाहिजेत, पुल टाईप असले पाहिजेत, पुश टाईप नको. ऑल द थ्री फोर्सेस शुड बी ॲक्टिंग अवे फ्रॉम द पॉईंट किंवा पुल टाईपचे फोर्सेस असले पाहिजे. तर आणि तरच हा लॅमिस थेरम आपल्याला वापरू शकतो आणि याच्यावरचे आपण प्रॉब्लेम सॉल्व करू शकतो. तर हे स्टेटमेंट, त्यानंतर ही डायग्रॅम आणि हा फॉर्म्युला आणि लिमिटेशन्स ऑफ लॅमिस थेरम हा MSBTने बऱ्याच वेळा विचारलेला क्वेश्चन आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढील लेक्चरमध्ये लॅमिस थेरम वापरून प्रॉब्लेम्स कसे सॉल्व करायचे ते पाहूयात. धन्यवाद.